नमस्कार रसिकहो, आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेली 5 राज्य आणि त्या राज्यांची माहिती। जम्मू आणि काश्मीर भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेल्या 5व्या क्रमांकाचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर। जम्मू काश्मीरचे एकूण क्षेत्रफळ आहे 2,22,236 चौरस किलोमीटर। जम्मू काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे। या राज्याला भारताचा मुकुट असे सुद्धा म्हणतात। या राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तान व उत्तर पूर्व दिशांना चीन हे देश आहेत, तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे। जम्मू काश्मीरची लोकसंख्या 1,25,48,926 एवढी आहे। काश्मीर व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहेत। राज्याची साक्षरता 68.74% इतकी आहे। तांदूळ, गहू, मका ही येथील प्रमुख पिके। सफरचंद हे प्रमुख फळ व पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय। काश्मीरला निसर्गाचे आणि हवामानाचे वरदान लाभल्यामुळे काश्मीरला भारताचे नंदनवन असेही म्हणतात। जम्मू काश्मीरच्या 2 राजधान्या आहेत। जम्मू काश्मीर राज्याची स्थापना 26 ऑक्टोबर 1947 साली झाली। जम्मू काश्मीरमध्ये एकूण 22 जिल्हे आहेत। जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा आहे, म्हणूनच इथे 370 तसेच 35 कायदा लागू आहे। जम्मू काश्मीरचा स्वतंत्र झेंडा तसेच स्वतंत्र शिक्का देखील आहे। जम्मू काश्मीर राज्याचा बराचसा भाग हा हिमालयाच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे। बऱ्याच ठिकाणी बर्फवृष्टी होते, म्हणून हे राज्य पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते। या राज्यातून बऱ्याच नद्या वाहतात, त्यापैकी इंडस अर्थात आपली सिंधू, झेलम, सतलज, चिनाब, रावी या प्रमुख नद्या जम्मू आणि काश्मीरमधून वाहतात। जम्मू काश्मीर राज्यात एकूण 9 धरणे आहेत। उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेल्या 4थ्या क्रमांकाचे राज्य आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे। उत्तर प्रदेशची लोकसंख्या 19,95,81,477 एवढी आहे। लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते। उत्तर प्रदेशचे क्षेत्रफळ 2,40,928 चौरस किलोमीटर एवढे आहे। हिंदी व उर्दू या येथील प्रमुख भाषा आहेत। लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी, तर कानपूर हे येथील सर्वात मोठे शहर आहे। उत्तर प्रदेशची साक्षरता 79.12% इतकी आहे। तांदूळ, गहू, मका, डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत। उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त म्हणजे 80 जागा आहेत, त्यामुळे राजकीय दृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते। उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे। उत्तर प्रदेशमध्ये एकूण 75 जिल्हे आहेत। उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद उच्च न्यायालय हे प्रसिद्ध आहे। उत्तर प्रदेश राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 साली झाली। उत्तर प्रदेश राज्यातून गंगा, यमुना, घागरा तसेच गोमती या प्रमुख नद्या वाहतात।
उत्तर प्रदेश राज्यात एकूण छोटे मोठे मिळून 9 धरणे आहेत. त्यापैकी रिहंद धरण हे भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमधील 3ऱ्या क्रमांकाचे धरण आहे. आपणास भारतातील सर्वात मोठी 5 धरणे माहीत नसतील तर व्हिडिओच्या उजव्या बाजूला कार्डमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती नक्की पहा. महाराष्ट्र भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील 3रे आणि लोकसंख्येच्या बाबतीत 2रे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसनशील राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेले आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास 11 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण 1.8 कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. सातवाहन राजवंश, राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, कारण महाराष्ट्राला या 3 समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 साली झाली. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही तर महाराष्ट्राची माहिती पूर्ण होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीचा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला अभिमान आहे. महाराष्ट्र राज्यात छोटी मोठी मिळून एकूण 1821 इतकी धरणे आहेत. यामध्ये भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे कोयना हे धरण महाराष्ट्र राज्यातच आहे. उजनी, जायकवाडी अशी अनेक धरणे महाराष्ट्रात आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेणी देखील महाराष्ट्रातच आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांना कायम आकर्षित करते. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. 33 जिल्हा परिषदा, 27,906 ग्रामपंचायती व 355 अधिक तालुके आहेत. महाराष्ट्रातील पंचायत समित्यांची संख्या 351 एवढी आहे. महाराष्ट्रात 26 नगरपालिका आहेत. महाराष्ट्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम विस्तार 800 किलोमीटर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंगांचा समावेश होतो. पुढील 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात स्थित आहेत. भीमाशंकर पुणे, परळी वैजनाथ बीड, औंढ्या नागनाथ हिंगोली, त्र्यंबकेश्वर नाशिक, घृणेश्वर औरंगाबाद. महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. महाराष्ट्रात 5 राष्ट्रीय उद्यानांचा समावेश होतो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली मुंबई. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर कळसुबाई. महाराष्ट्रात छत्रपतींनी जिंकलेले आणि बांधलेले जवळपास 350 किल्ले महाराष्ट्राची शोभा वाढवतात. महाराष्ट्र राज्यातून साधारण 82 नद्या वाहतात. यामध्ये गोदावरी, कृष्णा या प्रमुख 2 नद्या स्वतंत्रपणे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. कृष्णा नदीच्या उपनद्या
डाव्या बाजूच्या भीमा, उजव्या बाजूच्या वेण्णा, कोयना, पंचगंगा या प्रमुख नद्या महाराष्ट्रातून वाहतात. गोदावरी नदीच्या उपनद्या डाव्या बाजूच्या बाणगंगा, कावडा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, तर उजव्या बाजूच्या दारणा, प्रवरा, सिंदफणा, मंजिऱ्या या नद्या महाराष्ट्रातून वाहतात. मध्य प्रदेश. भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,08,245 चौरस किलोमीटर. मध्य प्रदेश हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत 6व्या क्रमांकावर मध्य प्रदेशचा नंबर लागतो. याला भारताचे हृदय देखील म्हटले जाते, कारण हे भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या सर्वाधिक आहे, म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार वर्षापूर्वी अवंती महाजनपद म्हणून देखील मध्य प्रदेश ओळखला जात होता. त्या काळी या प्रदेशाची राजधानी होती उज्जैनी. मध्य प्रदेश हे राज्य भाषावर प्रांतरचनेनुसार 1 नोव्हेंबर इसवी सन 1956 तयार झाले. त्यानंतर 1 नोव्हेंबर इसवी सन 2000 पुन्हा त्यातून छत्तीसगड हा विभाग वेगळा केला गेला. त्याचे स्वतंत्र राज्य निर्माण केले गेले. मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे. मध्य प्रदेश राज्यात 52 जिल्हे आहेत. इंदोर हे मध्य प्रदेश राज्याचे सर्वात मोठे शहर आहे. मध्य प्रदेश राज्यात महत्त्वाची 17 धरणे आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठा जलसाठा असलेले इंदिरा सागर धरण मध्य प्रदेश राज्यातच आहे. मध्य प्रदेश राज्यातून अनेक नद्या वाहतात. त्या गंगेच्या उपनद्या बेटवा, चंबळ, सोने तसेच गोदावरी नदीच्या उपनद्या काना, पेंच, वैनगंगा, नर्मदा तसेच तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातच होतो. राजस्थान भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे राजस्थान. राजस्थान राज्याचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. जयपूर ही या राज्याची राजधानी. हे सर्वात मोठे शहर आहे. येथील लोकसंख्या 6,86,21,012 एवढी आहे. लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात 7वा क्रमांक लागतो. राजस्थान राज्यात 33 जिल्हे येतात. राजस्थान हे उत्तर भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपला प्राचीन इतिहासाची आणि ऐतिहासिक किल्ल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदी आणि राजस्थानी या प्रमुख भाषा या ठिकाणी बोलल्या जातात. राजस्थानची साक्षरता 67.6% एवढी आहे. उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथील शेतीचे प्रमाण फारच कमी आहे. ज्वारी, मका, हरभरा, गहू ही येथील प्रमुख पिके, तर ऊस, तेल, तंबाखू ही येथील
प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनसा, लुनी, घग्गर, चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड आणि मेवाड असे 2 विभाग आहेत. राजस्थान हे भौगोलिकदृष्ट्या अतिशय वैविध्यपूर्ण आहे. थरचे वाळवंट, अरवली पर्वत हे राजस्थानच्या भूभागाचे वैशिष्ट्य. अरवली पर्वत राज्याच्या आग्नेय नैऋत्य दिशांना पसरलेला आहे. त्याची एकूण लांबी 850 किलोमीटर इतकी आहे. आबू डोंगरावर गुरुशिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान असे 2 भाग केलेले आहेत. पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थान यामध्ये हवामानाचा मोठा फरक आढळून येतो. पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेती प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. बिकानेर हे सर्वाधिक लोकवस्तीचे शहर. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडे कमी कमी होत जाते. सरासरी फक्त 40 सेंटीमीटर इतका वार्षिक पाऊस या भागात पडतो. उन्हाळ्यात तापमान 45 अंशापेक्षा जास्त जाते, तर हिवाळ्यात तापमान 0च्याही खाली जाते. गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर उत्तर राजस्थानात आहे. भौगोलिक विविधता, रोमांचिक इतिहास, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य, विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. पर्यटकांच्या मध्ये देशी तसेच विदेशी पर्यटक यांची संख्या मोठी असते. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगामुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांच्या मध्ये जंतर मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर, अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला अतिशय पाहण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने आशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झालेली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदी लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही सिंधू संस्कृतीच्या खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात. राजस्थानचा इतिहास हा राजे रजवाडे, लढाया, वीर स्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे. ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर नक्की पहा. धन्यवाद.